थर्मल एक्सपान्शनमध्ये लिनियर एक्सपान्शन, एरियल एक्सपान्शन आणि व्हॉल्युमेट्रिक एक्सपान्शन बघितल्यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे बायमेटॅलिक स्ट्रीप म्हणजे या थर्मल एक्सपान्शनचे ॲप्लिकेशन्स. पहिलं ॲप्लिकेशन आहे बायमेटॅलिक स्ट्रीप. बायमेटॅलिक स्ट्रीपमध्ये काय राहतात, मेटलच्या दोन पट्ट्या राहतात. ठीक आहे, मेटल 1 आणि मेटल 2. मेटलच्या दोन पट्ट्या असतात आणि त्या एकमेकांना चिटकवलेल्या असतात. ठीक आहे, एका मेटलच्या एका स्ट्रीपचा अल्फा जास्त असतो, तो आपल्याला दिलेला असतो, आणि दुसऱ्या स्ट्रीपचा अल्फा काय असतो, रिलेटिवली कमी असतो. काय होतं जर आपण टेम्परेचर वाढवलं तर? पहिलं मेन्शन करूया कोणाचा अल्फा जास्त, कोणाचा अल्फा कमी. अल्फा 1 इज ग्रेटर दॅन अल्फा 2. रेड कलरच्या स्ट्रीपचा अल्फा जास्त आहे. ज्याचा अल्फा जास्त आहे त्याचं टेम्परेचर वाढले की लेंथ जास्त वाढते. म्हणजे इफ टेम्परेचर इज इन्क्रीज, जर टेम्परेचर वाढवलं तर काय होते, रेड कलरची स्ट्रीप जास्त बेंड होते, जास्त वाढते, आणि ब्ल्यू कलरची स्ट्रीप थोडी कमी बेंड होते. इन शॉर्ट, बायमेटॅलिक स्ट्रीप बेंड टुवर्ड्स ब्ल्यूकडे बेंड होते. समजलं ना? बायमेटॅलिक स्ट्रीप कुठे बेंड होते असा क्वेश्चन विचारतात, तर इथं राईट बेंड म्हणजे बेंड टुवर्ड्स ब्ल्यू. खरं तर बायमेटॅलिक स्ट्रीप बेंड्स टुवर्ड्स ब्ल्यू, कारण रेड जास्त एक्सपांड होत आहे. आणि काय होईल इफ टेम्परेचर इज रिड्यूस्ड, टेम्परेचर कमी केलं तर काय होईल? जर टेम्परेचर कमी केलं तर जे रेड टेम्परेचर वाढवल्यानंतर जास्त मोठं होते, तेच रेड टेम्परेचर कमी केल्यानंतर जास्त छोटं होते. सो रेड छोटं राहून जाईल आणि कंपॅरेटिव्हली म्हणजे रिलेटिव्हली मोठं राहील. सो बायमेटॅलिक स्ट्रीप बेंड टुवर्ड्स रेड. ठीक आहे, बायमेटॅलिक स्ट्रीप बेंड्स टुवर्ड्स रेड. ठीक आहे ना? बायमेटॅलिक स्ट्रीप झाल्यानंतर आपल्याला सिंपल पेंड्युलम पाहायचा आहे की सिंपल पेंड्युलमच्या टाइम पिरियडवर आणि फ्रिक्वेन्सीवर काय फरक पडतो. मे बी क्वेश्चन फ्रिक्वेन्सीवर येते. फ्रिक्वेन्सी अँड टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंड्युलमचं टाइम पिरियड अँड फ्रिक्वेन्सी. वी नो a heavy point mass attached to a heavy point mass called as bob attached to weightless inextensible twistless string and tied to rigid support is called as simple pendulum. आणि जर या सिंपल पेंड्युलमची लेंथ 1 मीटर असेल तर त्या सिंपल पेंड्युलमला सेकंड्स पेंड्युलम म्हणतात, ज्याचा टाइम पिरियड 2 सेकंद असतो. या सगळ्या गोष्टी SHM मध्ये बघूया. पण आपल्याला इथं पाहायचं आहे की टेम्परेचर वाढवलं तर टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सीवर काय फरक पडतो. इथं टेम्परेचरच्या इन्क्रीजला आपण डेल्टा थीटा देऊया, कारण इथं दोन कॅपिटल टी येणार आहेत. इथल्या कॅपिटल टीला टी फॉर टाइम पिरियड समजूया आपण. ठीक आहे, जर आपल्याला कोणी विचारलं की सिंपल पेंड्युलमच्या टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय, तर आन्सर काय, टी इज इक्वल टू 2π √L/G. थर्मोमेट्री जरी चॅप्टर असला तरी दिस टी स्टँड्स फॉर टाइम पिरियड अँड नॉट फ्रिक्वेन्सी. मग आपल्याला माहिती आहे की टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ. म्हणजे तिथून दोन फॉर्म्युले निघतात. पहिला फॉर्म्युला T1/T2 इज इक्वल टू √L1/L2.
आणि दुसरा फॉर्म्युला आपण जी कॉन्स्टंट आहे असं कन्सिडर करायला. दुसरा फॉर्म्युला की टी इज प्रोपोर्शनल टू एल रेज टू 1/2. टी इज प्रोपोर्शनल टू एल रेज टू 1/2 म्हणजे रिलेटिव्ह चेंज इन टाईम पिरियड बरं का, टेम्परेचर नाही, रिलेटिव्ह चेंज इन टाईम पिरियड. ओके, दिस टी स्टँड्स फॉर टाईम पिरियड. रिलेटिव्ह चेंज इन टाईम पिरियड इज इक्वल टू हाफ द रिलेटिव्ह चेंज इन लेंथ. ठीक आहे, जर लेंथ 5% इंक्रीज झाली तर टाईम पिरियड 2.5% इंक्रीज होईल. लेंथ 10% इंक्रीज झाली तर टाईम पिरियड 5% इंक्रीज होईल. लेंथ 20% इंक्रीज झाली तर टाईम पिरियड फक्त आणि फक्त 10% इंक्रीज होईल. ही गोष्ट लक्षात ठेवा, ह्याच्यावर क्वेश्चन येतात. अँड वी नो की जर टेम्परेचर वाढलं, आता इथल्या टेम्परेचरला आपण काय घेऊया, डेल्टा थीटा. सो रिलेटिव्ह, ठीक आहे ना, आपल्याला माहीत आहे रिलेटिव्ह चेंज इन लेंथ इज इक्वल टू अल्फा डेल्टा टी. अल्फा डेल्टा टीच्या जागी आपण डेल्टा थीटा घेऊया. ठीक आहे, तर डेल्टा एल बाय एलच्या जागी अल्फा डेल्टा थीटा लिहून टाकायचा आणि आन्सर येऊन जातं. इज इक्वल टू अल्फा डेल्टा थीटा. तर तुम्ही याला एकच फॉर्म्युला समजून लक्षात ठेवा, कारण हे महत्त्वाचं आहे. त्या पूर्णला एकच फॉर्म्युला म्हणून लक्षात ठेवा. किंवा आपण असंही लिहू शकतो की डेल्टा कॅपिटल टी बाय टी रिलेटिव्ह चेंज इन टाईम पिरियड इज इक्वल टू हाफ अल्फा डेल्टा टी. हाफ अल्फा डेल्टा टी, कारण आपण डेल्टा एल बाय एलचीच व्हॅल्यू लिहिली ना, डेल्टा एल बाय एलचीच व्हॅल्यू लिहिली, तर हाफ अल्फा डेल्टा टी. तर हा एकच कलेक्टिव्हली फॉर्म्युला लक्षात ठेवा. हां, जर फ्रिक्वेन्सी कोणी विचारली तर ऑब्व्हियसली याच्या थोडंसं उलटं करून टाकायचं. मी फास्टमध्ये करतो बघा. फ्रिक्वेन्सी इज 1/2 पाय स्क्वेअर रूट ऑफ जी बाय एल अँड हेन्स फ्रिक्वेन्सी इज proportional to 1 by square root of L and F1 by F2. इथं आपल्याला पहिला फॉर्म्युला मिळतो, इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ L2 बाय L1 आणि फ्रिक्वेन्सी इज प्रोपोर्शनल टू L रेज टू -1/2 आहे ना. ही मेथड एररमध्ये सुद्धा यूज होते, खूप इम्पॉर्टंट आहे. युनिट मेजर डायमेन्शन आणि एरर आणि स्क्रू गेज वर्नियर कॅलिपरवर पण ध्यान द्या, क्वेश्चन येतात नीटमध्ये. सो रिलेटिव्ह चेंज इन फ्रिक्वेन्सी डेल्टा एफ बाय एफ इज इक्वल टू -1/2 इंटू डेल्टा एल बाय एल. इथं काय होतं बघा, इथं +1/2 होतं, म्हणजे लेंथ वाढली तर टाईम पिरियड वाढते. लेंथ वाढली तर टाईम पिरियड वाढते. असा सुद्धा सिम्पल थिअरॉटिकल क्वेश्चन सुद्धा येतो. जर टेम्परेचर वाढलं तर काय होईल, डेल्टा टी, ओके, डेल्टा थीटा टेम्परेचर वाढलं तर लेंथ वाढणार आणि लेंथ वाढली तर टाईम पिरियड वाढणार. समजलं ना. पण फ्रिक्वेन्सीबद्दल तसं होत नाही बघा. डेल्टा एफ बाय एफ इज टू -1/2 इंटू डेल्टा एल बाय एल इज इक्वल टू डेल्टा एल बाय एलच्या जागी अल्फा डेल्टा टी म्हणजे डेल्टा थीटा. इथं होतं काय, इथं जर समजा टेम्परेचर वाढलं तर टेम्परेचरच्या पुढे मायनस आहे, टेम्परेचर वाढलं तर लेंथ वाढते कारण लेंथच्या पुढे मायनस आहे. पण फ्रिक्वेन्सी कमी होते कारण फ्रिक्वेन्सीच्या पुढे मायनस नाही. समजलं ना. ते आपण थिअरॉटिकली लिहूनच देऊया. की बाबा इफ टेम्परेचर इन्क्रीजेस, टेम्परेचर म्हणजे थीटा, ओके. इफ टेम्परेचर इन्क्रीजेस, दिस इज टेम्परेचर इन्क्रीजेस, then time period increases. And here if temperature increases then frequency decreases.
ठीक आहे. हे झालं बायोमेट्रिक स्ट्रीप आणि सिम्पल पेंड्युलम. काही जिओमेट्रिक शेप्स येतात. जिओमेट्रिक शेप्स सिम्पल जिओमेट्रिक शेप्स म्हणजे एक डिस्क आहे किंवा रिंग आहे, त्याची रेडियस काय होईल, टेम्परेचर वाढवलं तर रेडियस वाढते. आणि कॉम्प्लेक्स क्वेश्चनमध्ये काय येतात, डिस्क आहे, त्या डिस्कमध्ये एक होल आहे, आपल्याला विचारतात त्या होलची रेडियस काय होते. खूप जणांना काय वाटते, त्या रेडियस कमी होते वाटते, आतमधलं कमी होईल बाहेरचं वाढेल असं नसते. की इफ टेम्परेचर इन्क्रीजेस बोथ R1 as well as R2, if temperature increases both R1 as well as R2 increases, R1 increases and R2 also increases and vice versa. कधी कधी असा क्वेश्चन येतो की हा जो गॅप आहे तो गॅप काय होईल विचारतात. सगळ्यांना काय वाटतं, हां थर्मल एक्सपान्शन होईल आणि तो गॅप छोटा होऊन जाईल. तो गॅपसुद्धा मोठाच होतो. ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस डी ऑल्सो इन्क्रीजेस अँड वाईस वर्सा. असे जिओमेट्रिक शेप्सवर कॉमन क्वेश्चन्स येतात. आता पुढचा पॉईंट म्हणजे कॅलोरीमेट्री.